ठाणे महानगरपालिका एकीकडे निधीच्या अभावी विकास कामं रखडल्याचा दावा करत 400 कोटींचे कर्जरोखे उभारण्याची तयारी करते आहे। दुसरीकडे महापौर, उपमहापौर तसंच पदाधिकाऱ्यांसाठी लाखोंच्या आलिशान गाड्या खरेदी करते आणि याचमुळे शेकापचे ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश तायडे यांनी या सगळ्याचा निषेध केलाय। या संदर्भात ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन देऊन वाहन खरेदीचा निर्णय कुणी घेतला असे अनेक सवालही त्यांनी विचारले। तर ब्रह्माळा तलाव परिसरामध्ये झाड पडून गंभीर जखमी झालेल्या दीपा चौधरी यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही। निवेदन देऊनही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोपही शेकापकडून करण्यात आला। त्यामुळे एकीकडे पालिकेकडे आलिशान गाड्या घेण्यासाठी पैसे आहेत, दुसरीकडे झाड कोसळून जे जखमी झाले त्यांना मात्र देण्यासाठी पैसे नाही आहेत। यामुळे पालिकेचं दुर्लक्ष या सगळ्याकडे होतंय का असाही सवाल आहे। जसं आता तुम्ही बघू शकतात की आता एक व्हीआयपी कल्चर चालू झालेला आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये। आता तुम्ही बघितलं तसं महापौर असतील, उपमहापौर असतील, विरोधी पक्ष नेता असतील, सभागृह नेते असतील, यांनी आज आलिशान ह्या गाड्या XUV 700 या त्यांना देण्यात आलेल्या आहे। महापालिका आर्थिक याच्यामध्ये त्रुटी असताना आलेल्या असताना पण त्यांना हे अशा गाड्या त्यांनी घेतलेल्या आहे। आम्हाला क्यू येते की इथे विकास कामं होत नाहीये, काही होत नाहीये आणि याच्यामध्ये त्यांनी हे अशा गाड्या घेतलेल्या आहे। आज महानगरपालिकेला 400 कोटींचा कर्ज घेण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामध्ये पण हे अशा गाड्या घेतात। मोठं झाड पडलं आणि ती गंभीर जखमी झाली। तर तिला हॉस्पिटलला ऍडमिट केलं तर हॉस्पिटलचं बिल अजूनही दिलं गेलेलं नाही असं आमच्या ह्याच्यात आलेलं आहे। कारण की प्राथमिक तुम्ही जो 1.5 लाख रुपयाचा खर्च केला होता तो पण अजून तिला मिळालेला नाहीये आणि अपघात तर झालेला आहे पण त्यानंतर दैनंदिन कामावर जो तिचा परिणाम झालेला आहे, तिला एक बाई ठेवायला लागलेली आहे, त्यानंतर मोलकरी ठेवायला लागलेली आहे, ती चालू शकत नाही आहे, नर्स येते, औषधाच्या गोळ्या येतात, त्याची भरपाई कोण देणार?